ब्रॉट टू यू बाय विगार्ड, को पॉवर्ड बाय सेन्सोडाइन। आपल्यासोबत भाजपाच्या नेत्या माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांताताई पाटील आहेत. ताई, स्वागत तुमचं टी मध्ये. उद्या नरेंद्र मोदी पंतप्रधान पदाची तिसऱ्यांदा शपथ घेतात. काय भावना, काय प्रतिक्रिया? आम्हाला तर खूप आनंद झालेला आहे. आम्हाला निमंत्रण असूनही आम्हाला जाता आलं नाही, कारण नांदेडहून डायरेक्ट दिल्लीला फ्लाईट नाही आज आणि उद्यासुद्धा. पण आम्ही आमच्या शुभेच्छा त्यांच्यापर्यंत पोहोचवलेल्या आहेत. आणि गेली 10 वर्ष जशा प्रकारे काम त्यांनी केलं तसं उत्तम प्रकारचं काम पुढच्या 5 वर्षात ते करतील अशी माझी अपेक्षा आहे. तर आपण जर बघितलं तर भाजपने ज्या पद्धतीनं प्रचार केला होता, 400 पारचा नारा दिला होता, मात्र त्यात जवळपासही जाता आलं नाही. काय नेमकी रणनीती चुकली वाटते का भाजपावर लोक नाराज आहेत? काय वाटतं तुमचं एकंदरीत मत? एवढ्या मोठ्या गोष्टीवरती बोलण्यासाठी मला तर काही सुचत नाही, कारण मी ग्राउंड लेवलवर काम करणारी कार्यकर्ता आहे. आता जसं त्यांनी हिंगोलीची सीट ज्या प्रकारे सोडून दिली, चुकीची रणनीती होती. पण मुख्यमंत्र्यांचा हट्ट आणि हेमंतचं इथून निघून जाणं, हेमंतला सीट मी सोडली होती, तर नियमाप्रमाणे ती सीट मला मिळायला पाहिजे होती, पण ती मला न देता मुख्यमंत्र्यांच्या पक्षाचा कुठलीही वाढ लक्षात न घेता जशी हिंगोलीची सीट सोडली. देखिए, उनका काम है अफवाह से गर्मी बढ़ाना और हमारा काम है माहौल को ठंडा रखना. हमारा नेता कैसा हो जो माहौल को रखे ठंडा वैसा हो. अब की बात वी गॉट एयर कूलर का चमत्कार. त्यामुळे ती सीट गेली. वाशिम यवतमाळमध्ये 5 वेळेस निवडून आलेल्या खासदाराला, भावना गवळीला त्यांनी बाजूला केलं आणि 30 सीट नौक्या राजश्री हेमंत पाटलांना दिली, तर दोन्ही सीट गेल्या. असे काही चुकीचे निर्णय बाधले असावेत असं मला वाटतं. आणि कसं होतं की पक्षासाठी भावना व्यक्त करणं हा प्रत्येकाचा अधिकार आहे, पण प्रत्यक्षामध्ये निर्णय अंमलात आणत असताना हे ग्राउंड लेवलला जे चूक होते, ह्या चुकीचा अभ्यास करावा लागेल. किंवा ह्या चुका कशामुळे घडल्या, कुणी घडवल्या, कुणाच्या आग्रहाखातर घडल्या. म्हणजे ह्या 2 सीटबद्दल मी बोलू शकते. बाकी मला जास्त काही माहिती नाही, कारण मी हल्ली फार जास्त फिरत नाही. आणि मला वाटतं की अशा प्रकारे थोडे चुकीचे निर्णयसुद्धा कारणीभूत असावेत. तरीही मोदीजींना पाठिंबा सगळ्यात जास्त आहे. त्यांच्याकडेच बहुमतही आहे. आमचे स्वतःचे 240 आणि प्लस आमचे मित्रपक्ष असे म्हणून 294चं पाठबळ आम्हाला आहे. त्यामुळे त्या काही प्रॉब्लेम येईल असं मला वाटत नाही. याला लागूनच एक प्रश्न आहे. तर हिंगोलीची जागा आहे ती सुरुवातीला हेमंत पाटील यांना सोडण्यात आली होती, मात्र भाजपाने ज्या पद्धतीने विरोध केला त्यानंतर जे आहे ते शिंदे गटाला सोडली. मात्र भाजपाने यातून साध्य काय केलं? हिंगोली गेली आणि यवतमाळही गेले. अर्थात आमचं नुकसानच झालेलं आहे. मी तेच तर आपल्याला सांगितलं, म्हणजे मी न घाबरता सांगितलं की ह्या दोन्ही गोष्टीच्या चुकीच्या निर्णयामुळे आमच्या ह्या दोन्ही जागा गेल्या. अशाच पुष्कळ जागा गेल्या असाव्यात असं मला वाटतं. त्याच्यामुळे आमच्या हाती काहीच नाही आलं. एक तर भाजपचा कार्यकर्ता राबला. आम्ही बूथ कमिटीपर्यंत पोचलो आणि बूथ कमिटीपर्यंत राबणारा आमचा जो कार्यकर्ता आहे भाजपचा, तो निराश झाला. पण निराश झाला म्हणून आम्ही विरोधात काम नाही केलं. आम्ही बाबुराव कदम कोळीकर नावाचे जे कोणी उमेदवार आहेत, आम्ही त्यांना मदत केली. झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर. ते असं वाटत होतं की स्वबळावर पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होतील. मात्र आता कुठेतरी जे ते एनडीएतल्या मित्रपक्षांना सोबत घेऊन त्यांना सरकार स्थापन करावं लागतं. शेवट गोड होईल असं वाटतं का? ही राजकारणातली अपरिहार्यता असते. राजकारणामध्ये कधी काय होईल म्हणूनच राजकारणाला टेकन फॉर ग्रांटेड घ्यायचं नसतं. शेवटच्या क्षणापर्यंत लढणारा लढवय्या आहे मोदी. त्यामुळे मला असं वाटतं की शेवट गोड करतील ते. काय मला त्याच्यात प्रॉब्लेम नाही वाटत. म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदीची पंतप्रधान म्हणून पुन्हा 5 वर्ष पूर्ण होतील की महात काही राजकीय हालचाली होतील काय वाटतं एकंदरीत?
व्हायला काहीच हरकत नाही, कारण एकदा पंतप्रधान मोदी झाले त्यानंतर निर्णयावर अंमल करताना मागच्या चुकांचं ते पुन्हा पुन्हा हे करणार नाही, मागच्या चुका करणार नाहीत असं मला वाटतं. त्यामुळे त्यांना काही हे आहे असं वाटतं, अडचण आहे असं मला वाटतं. म्हणजे हे अर्थात माझं म्हणणं आहे. बाकी आता बघूया कसं कसं घडतं ते सगळं. ते स्थानिकचा प्रश्न आहे. आपण लोकसभेचं प्रतिनिधित्व केलेलं आहे, प्रचंड मोठा राजकारणातला अनुभव आहे. आपण ज्या पद्धतीनं भाजपानं नांदेडमध्ये ताकद लावली आणि लोकसभेच्या तोंडावर अशोकरावांनी जे आहे ते भाजपात प्रवेश केला, नरेंद्र मोदी अमित शहा यांची सभा झाली, तरी भाजपा उमेदवाराला कुठेतरी पराभव पत्करावा लागला आहे. ही अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे, कारण अशोकरावांसारखा राज्याचं मुख्यमंत्रीपद भूषविलेल्या व्यक्तीला भारतीय जनता पक्षाने प्रवेश दिला, त्यांच्या हातामध्ये कारभार दिला. आम्ही निर्धास्त होतो. अशोकरावांसारखा एक लढवय्या नेता ही सूत्र हलवतोय तर आम्हाला काही प्रॉब्लेम वाटत नव्हता. आणि स्वतः प्रतापराव हे अतिशय अनुभवी व्यक्ती आहेत निवडणुकीमध्ये. काय घडलं मलाही कळलं नाही शेवटपर्यंत, पण हा पराभव आम्हाला खूप जिवारी लागलेला आहे. कारण कसं आहे की कुठलाही कार्यकर्ता आणि नेता हा कुंडीमध्ये उगवत नाही, तो रटून घटून कष्ट करून मेहनत करून पुढे येत असतो. आणि प्रतापराव त्यामधले आहेत. जिल्हा परिषद लेवलपासून ते लोकसभेपर्यंत ते पोचले, ते स्वतःच्या कष्टावर पोचलेले आहे. आमचं नुकसान झालं असं मला वाटतं स्वतः भारतीय जनता पार्टीचं. आता याचं श्रेय किंवा त्याचा काही दोष कुणावर मी देऊ शकत नाही, कारण मी या मतदारसंघात कामच केलेलं नाही. फक्त 2-3 प्राथमिक मिटिंगला मी गेले होते पार्टी ऑफिसच्या, त्यानंतर मग मी हिंगोली लोकसभा मतदारसंघात, ते हदगाव विधानसभा मतदारसंघात होते. आणि हदगाव विधानसभा मतदारसंघामधलं मताधिक्य शिंदेच्या कार्यकर्त्याला किती मिळाले आपण स्वतः बघा. तर अशोकराव चव्हाण भाजपात आल्यामुळं नांदेड भाजपाला फायदा झाला की तोटा झाला, या निवडणुकीतून काय समजावं निकालावर? त्याचा निर्णय शहा आणि मोदींनी घ्यायचा. मी कसं सांगणार, मी नाही सांगणार. पण ज्या पद्धतीनं राजकीय तर्क लावले जात होते की अशोकराव चव्हाण यांची 2019ची लीड आणि परतराव पाटील चिखलीकर यांची 2019ची लीड हे कमी झालं तरी 2-1 लाखानं जे आहे ते चिखलीकर निवडून येतील असा अंदाज बांधला जात होता आपलं चव्हाण भाजपात आल्यानंतर. अशी आमचीही इच्छा होती, किंबहुना असा विश्वासही होता. कारण काही जरी झालं तर अशोकराव अतिशय खालच्या लेवलला जाऊन काम करतात. ही गेली अनेक वर्ष मी बघते आहे. मी त्यांची विरोधक जरी असले तरी मी काही शत्रू नाही आहे. त्यांच्या कार्याचा त्यांच्या कार्यकुशलतेचा मला पूर्ण अनुभव आहे. तर आम्ही निर्धास्त होतो की प्रतापला आता काही प्रॉब्लेम नाही आहे. पण हे जी काही 70,000चं मताधिक्य कमी झालं ही दुःखद घटना आहे आमच्यासाठी, ही दुःखद घटना आहे. आता मी दोष अशोकरावांना द्यावा असं तुम्हाला जरी वाटत असलं तर मी देणार नाही तसा, कारण राजकारणामध्ये दोषारोपण करून काहीच होत नसतं. आलेल्या परिस्थितीला तोंड देऊन पुढे जायचं असतं, अशी मला शिकवण आहे ॲक्च्युली. मी अशी दोषबीष देणार नाही कोणालाच. कारण अशोकरावांनी काँग्रेस सोडणं हे माझ्यासाठीच खूप आश्चर्याची घटना होती. कारण ज्या काँग्रेसने शंकरराव चव्हाणांच्यापासून अशोकरावांपर्यंत सगळं काही त्यांना दिलेलं होतं, आता त्यांची काय मजबुरी होती पक्षात येण्याची मला कळलं नाही. आणि मी माझ्या व्यक्तिगत भेटीमध्ये त्यांना म्हटलं सुद्धा, खूपच आश्चर्य आहे अशोकराव, तुमचं स्वागत करू का खेद व्यक्त करू? तर ते हसले होते, ते काही बोलले नव्हते त्याच्यावर. मला खूप आश्चर्य वाटलं. ते काहीतरी कारण, देर मस्ट बी सम रिझन. विदाऊट रिझन एवढा मोठा नेता असे निर्णय घेत नाही. काय घडलं मला माहीत नाही. पण मला स्वतःला असं वाटतं अशोकरावांचं खूप नुकसान झालेलं आहे. म्हणजे शंकरराव चव्हाण मला 6वी मुलगी म्हणायचे, त्याची ही परतफेड आहे. मला असं वाटतं की वैयक्तिक त्यांचं खूप नुकसान झालं भाजपमध्ये येऊन. आता जर आपण बघितलं मराठवाड्यात तर भाजपाचं एकही सीट नाही, फक्त महायुती करून भुमरे निवडून आलेत. अशोकरावांना आता मंत्रिपदाची संधी मिळू शकते का? मराठवाड्यात तसा एक नेता लागतो, काय वाटतं तुम्हाला? आत्ता सांगणं खूप कठीण आहे, कारण मोदी साहेबांचे सगळे निर्णय हे आता फुंकून असतील. कारण आता काही निर्विवाद बहुमत आमच्याकडे नसल्यामुळे निर्णय घेत असताना, आणि केंद्रातलं मंत्रिपद देण्यासाठी अशोकराव नक्कीच लायक आहेत. पण आज मी असं ठामपणे सांगू शकत नाही. हा निर्णय स्वतः मोदी आणि शहा मिळून घेतील, त्याच्यामध्ये आमचा पक्षाचा काही भाग असणार नाही. आम्हाला मंत्रिपद मिळालं तर आम्हाला आनंद आहे, अशोकराव जरी मंत्री झाले तरी आनंद आहे. कारण मंत्री झाला तर तो भागाचा काम करतो ना, तो काही स्वतःच्या घरात थोडी ना विटार असतो, तो सगळ्या भागाचं काम करेल. आणि मराठवाड्यामध्ये बऱ्यापैकी त्यांचं नाव आहे,
शहासाहेब किंवा मोदी साहेब काय निर्णय घेतील माहिती नाही. आणि यांचा तर भुमरेचा तर प्रश्नच येत नाही. भुमरे पहिल्यांदा निवडून आलेत आणि पहिल्यांदा निवडून आलेल्या कुठल्याही व्यक्तीला केंद्रामध्ये मंत्रिपद मिळत नाही. ही नेहरूपासूनची परंपरा आहे. ते आपण राष्ट्रवादीचा फाउंडर मेंबर होता, पण आता अलीकडच्या काळात जर बघितलं तर सत्ता संघर्ष झाला, शिवसेना फुटली, राष्ट्रवादी फुटली. मात्र पुन्हा कुठेतरी नाही का राष्ट्रवादीचे जे वलय महाराष्ट्रात पाहायला मिळतं. नाही, ही तर शरद पवारांची किमया आहे. मी राष्ट्रवादीची फाउंडर मेंबर जरूर होते, पण त्याही आधी मी इंदिरा काँग्रेसची सुद्धा फाउंडर मेंबर होते. इंदिराजींना जेव्हा अटक झाली तेव्हा मी 20 दिवस जेलमध्ये होते. पक्षामध्ये जेव्हा साहेबांनी नवा पक्ष स्थापन केला तेव्हा माझ्यासमोर प्रश्न होता की आपण कसं जायचं. पण तरीही मी शरद पवारांच्या सोबत त्यांच्या पक्षबांधणीमध्ये संपूर्ण देशामध्ये साहेबांनी मला फ्रीडम दिलं होतं. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत मी काम करायची. नेक्स्ट टू शरद पवार मी काम केलं. साहेबांनी खूप मान सन्मान मला दिला आणि साहेबांची काय ताकद आहे आम्हाला माहीत होते. जेव्हा साहेबांनी अजितच्या युद्धाला तोंड द्यायचं ठरवलं त्या दिवशीच माझ्या मनात पानचूक फुटली होती की मला महाराष्ट्रातलं सगळ्या पक्षाचं वजन आता कमी होईल म्हणून, आणि ते तसंच झालं. शरद पवारांना आता ते म्हातारे झाले आहेत म्हणून ज्या लोकांनी कमी आकलं तर त्यांचं आकलन चुकीचं होतं असं मला वाटतं. शरद पवार हा लहान आणि मोठा कधीच नसतो. शरद पवार हा शरद पवार असतो. ते आपण भाजपात गेल्यापासून फारसं काही राजकीय मिळालं नाही, म्हणून अशी कधी खंत वाटते का की आपण राष्ट्रवादीला किंवा शरद पवारांना सोडलं? नाही, साहेबांच्यावरती माझा खूप राग होता. तो राग मी अनेकदा व्यक्तही केलेला आहे. पण साहेबांना सोडल्याची खंत माझ्या मनात जरूर आहे. कारण साहेबांनी मला देशामधचा मंत्री केलं होतं, देशामध्ये काम करण्याची संधी दिली होती, ज्यामुळे सूर्यकांता पाटील काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत सगळ्यांना माहीत आहे. माझ्या भाषणाचा अनुवाद करून काश्मीरमध्ये ऐकला जातो, माझ्या भाषणाचा अनुवाद केरळमध्ये ऐकला जातो. हे सगळं मोठेपण साहेबांमुळे मला मिळालं होतं. त्यामुळे साहेबांवर रागवत असताना ह्या सगळ्या गोष्टीचा मी विचार करायला पाहिजे होता. पण माझ्यावर झालेला अन्याय मला खूप मोठा वाटला. कदाचित माझी बुद्धी कमी असेल किंवा अनुभव कमी पडला असेल. मी साहेबांना सोडायला नाही पाहिजे होतं असं माझं स्पष्ट मत आहे. निश्चितच ह्या होत्या माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांतताई पाटील, ज्यांनी स्पष्ट मत व्यक्त केलं आहे आणि जे काही निर्णय चुकल्यामुळं भाजपाला याचा फटका सहन करावा लागला आणि शरद पवार आहेत, त्यांना सोडण्याची खंत आज माझ्या मनात आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. ज्ञानेश्वर लोंढे, टी9 मराठी, नांदेड. ब्रॉट टू यू बाय विगार्ड, को पॉवर्ड बाय सेन्सोडाइन. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.